नमस्कार मंडळी, मी माया गुरे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता वाजलेले आहेत 4:30 आणि 4:30ला मी ब्लॉगला सुरुवात करते. तर आता मी निघालेली आहे जिमला. तर वेदांत पुढे गेलेला आहे आणि आता मी निघालेली आहे. तर आता मी जिमवरून घरी आलेले आहे आणि घड्यात आता 5:30 वाजलेले आहेत आणि केतकीसुद्धा तिच्या क्लासमधून आलेली आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की केतकीने टेलरिंगचा क्लास जॉईन केलेला आहे. तर तिने काय काय बनवलं आहे ते मी थोड्या वेळात तुम्हाला दाखवेन. परंतु आता मी जरा तयार होते, फ्रेश होते. मला बाजारात जायचं आहे, तिथून काय काय भाजीपाला वगैरे जे काय असेल ते आणायचे. तर ते सगळं आणल्यानंतर मी तुम्हाला भेटते आणि केतकीने काय काय बनवलं ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. तर आत्ताच मी मार्केटमधून आलेले आहे आणि भाजीपाला आणलेला आहे, तो तुम्हाला दाखवते. तर आता केतकी निघालेली आहे गणपतीला. थोडा वेळच झाला, तर आता संकष्टी असल्यामुळे गणपती मंदिरात जाऊन येते. गणपती मंदिर जवळच आहे आमच्या, तर वेदांत आणि ती जाऊन येते. तर चल मग तू जाऊन ये, चल बाय. तर इथे जो भाजीपाला मी आणलेला आहे तो सर्व मी काढलेला आहे. तर इथे काकडी आणलेली आहे 1 किलो. त्यानंतर इथे मला चाकवत मिळालं. मी 2 दिवस झाले चाकवत शेपू घेतलेला आहे. तर चाकवत आणि शेपूची मिळून मला मस्त अशी भाजी बनवायची आहे, रस्सा भाजी. त्यानंतर इथे फ्लावर घेतलेला आहे. त्यानंतर इथे आहे सिमला. मटार मिळालेला आहे मला. हा मटार 50 रुपयाचा मिळालेला आहे. त्यानंतर इथे आहे बटाटा आणि देवासाठी फुलं आणलेले आहे. तर मस्त असं आता मला हे सगळं निवडून ठेवायचं आहे. तर पालेभाज्या मी दोन्ही निवडून ठेवणार आहे आणि मटार आहेत ते सोलून ठेवणार आहे. तर आता भाजीपाला निवडण्याच्या अगोदर मी मुगाची खिचडी बनवणार आहे. तर केतकीची आणि माझी तब्येत थोडीशी नरम गरम आहे, म्हणजे सर्दी झालेली आहे, त्यामुळे आम्हाला तोंडाला चव नाही आहे. त्यामुळे आज मुगाची खिचडी बनवणार आहे. तर महेश गुरे यांना फोन केला होता, तर ते म्हणाले चालेल म्हणून. तर आम्हाला तिघांना खिचडी करणार आहे आणि वेदांचा सोया राईस आहे तो त्याने खाल्लेला आहे. तर आमच्या तिघांपुरती आता मी मुगाची खिचडी बनवणार आहे आणि मग त्यानंतर ह्या सगळ्या पालेभाज्या स्वच्छ निवडून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर चला मग आता मी मुगाची खिचडी बनवून घेते. नमस्कार मंडळी, आज वार आहे मंगळवार आणि मी सकाळी सकाळी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. काल रात्री ब्लॉगचा एंड केलाच नाही, त्यामुळे आता मी सकाळी ब्लॉगला सुरुवात करते. आणि काल मी तुम्हाला म्हटली होती की केतकीने टेलरिंग क्लास जॉईन केलेला आहे. तर तिला जवळजवळ 2 आठवडे झालेले आहेत आणि 2 आठवड्यामध्ये 3 ते 4 दिवस त्यांना सुट्टीच होती. तरीसुद्धा तिने या 2 आठवड्यामध्ये काही गोष्टी तयार केलेल्या आहेत, तर ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, त्यामुळे आता मी तुम्हाला ते दाखवते. तर आणि तुम्हाला त्याबद्दल केतकीच सांगेल. तर चला मग तुम्हाला दाखवते मी केतकीने काय काय बनवलं आहे. तर आता केतकी सांगेल तुम्हाला तिने काय काय बनवलं आठवड्याभरात. सांग बाळा. मी बेबी निक्कर बनवली. हे किती दिवसात बनवलं? 1 दिवसात. 1 दिवसात. बरं, केतकीची तब्येत ठीक नसल्यामुळे, तिचा आवाज बसल्यामुळे तुम्हाला आवाज एकदम लहान येत असेल. तर आणि थोडंसं खोकलासुद्धा आहे. तर आता तिने थोडंसं गूळ आणि आलं थोडंसं चाटून घेतलेलं आहे, म्हणजे त्याने बरं वाटतं घशाला. आणि कालच मी हे बनवलं लंगोट. अच्छा, तर काल तिने लंगोट बनवली आहे. खाली ठेव ना बाळा. हां, दाखव आता. सुरुवातीला काय बनवलेस? मोठ्याने बोल ना बाळा. निकर, बेबी निकर. ह्याला किती दिवस लागले तुला हे बनवायला? 1च दिवस. एका दिवसात बनवलं हे सगळं? हे पण. तर मी पहिल्यांदा हे बेबी निक्कर बनवलेलं 1 दिवसामध्ये. आणि मी कालच हे लंगोट बनवलं, ते पण 1च दिवसामध्ये. एका दिवसात हे सगळं झालं? हां. म्हणजे एका दिवसात म्हणजे कसं केलं ते सांग मग. बेबी निकरला काय काय केले सुरुवात? पहिले याला 2 ना अशा लांब हे कापायच्या
सरळ त्याला काय बोलतात नाड्या. हा नाड्याच. तर ते नाही स्ट्रॅप एक लांब थोडीशी काढून घ्यायचं. त्याला पहिले याला इथे जोडायचं, त्याला मोडायचं, मग तिला इथे शिलाई मारायची. ही सगळी शिलाई झाल्यावर परत इथे सेम करायची. ती जी स्ट्रॅप असते ती इथे लावायची, तिला शिवायची, परत त्याला मोडायची, परत शिवायची आणि नंतर मग एंडला इलास्टिक लावायचं. अच्छा, म्हणजे फक्त एक निकर बनवायला तुला किती वेळ लागला? 2 तास. 2 तास. 2 तासात होऊ शकतं. पण आपल्याला दिवस किती लागले? एक दिवस लागला. तू क्लास सुरू होऊन 2 तास असते ना. हां हां. नाही, पहिल्या दिवशी तू जेव्हा क्लास जॉईन केला तेव्हा तुला काय शिकवलं? तेव्हा मला फक्त मशीन चालवायला नाही तर डायग्राम शिकवला. मग ते सांग ना. डायग्राम शिकवला ह्याचा. त्याची पेपर कटिंग केली, मग कपड्यावरती कटिंग केली आणि मग त्या कपड्याचे शिवण काम केलं. हां, मग तेच म्हणते एका दिवसात सगळं झालं असं तू सांगतेस, तसं नाही. एका दिवसात सगळं ह्याचं झालं शिवायचं. अच्छा, डायग्राम पेपर कटिंग सगळं एका दिवसात? डायग्राम पेपर कटिंग आणि क्लॉथ कटिंग एका दिवशी झालं. हां हां. आणि हे अख्खं शिवायला 1 दिवस गेला. अच्छा, आणि मग तुला कसं वाटते आता हे सगळं करताना? मस्त वाटतंय. छान वाटतंय. तुला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ना, म्हणून तो करतेस ना? तर असंच कर आणि मग हळूहळू ब्लाऊज पण शिव. ड्रेस शिवणार आहे ना गे तू? केतकीचं स्वप्न काय आहे? स्वतःचा ड्रेस आणि स्वतःच्या हाताने ब्लाऊज शिवायचं आहे तिला, बरोबर ना? स्वतःच्या हाताने काहीतरी गोष्ट बनवायला केतकीला खूप आवडते, हो ना गे तू? ठीक आहे. तर मग आता आज पण क्लास आहे तुझा? आज 12 वाजता जाणार आहे. अच्छा, मग जेवलीस का वेळानं? जेवलीस ना? तर आता 11 वाजलेले आहेत आणि आता मला खायचं आहे. म्हणजे आता मी जेवणार आहे डायरेक्ट, कारण नाश्ता वगैरे मी केला नव्हता सकाळी आणि जेवण वगैरे सगळं रेडी आहे. आणि मी थोडा वेळ आता बाहेर जाऊन आली, काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या घ्यायला गेली होती. तर चला मग आता व्हिडिओचा मी एंड इथेच करते. काल परवा आणि आजचं मिळून जे मी शूट केले आहे त्याचं आता मी एडिटिंग करीन आणि नंतर व्हिडिओ अपलोड करीन. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.